बोर्डाच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज इम्पॉर्टंट प्रश्न, वर्ग 10वा, विषय भूगोल, प्रकरण 7, मानवी वस्ती। समर्थ अकॅडमी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा। भौगोलिक कारणे लिहा। ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते। उत्तर, सुरुवातीच्या काळात युरोपमधील अनेक वसाहतवाद्यांनी ब्राझीलमध्ये लोकवस्त्या निर्माण केल्या। या वस्त्या प्रामुख्याने पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात निर्माण केल्या गेल्या। ब्राझीलमधील पूर्व किनारपट्टीच्या तुलनेने कमी रुंद पट्ट्यात सम व दमट हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा व साधनसंपत्तीचा मोठ्या प्रमाणावरील साठा आढळतो। परिणामी ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात शेती व इतर उद्योगांचा विकास झाला आहे। परिणामी या भागात लोकवस्त्याही विकसित झालेल्या आढळतात। त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकवस्तीचे केंद्रीकरण पूर्व किनाऱ्यालगत आढळते। भौगोलिक कारणे लिहा। ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत। उत्तर, ब्राझीलचा ईशान्य भाग हा ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडील पर्जन्यछायेचा प्रदेश आहे। या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण केवळ 600 मिलीमीटर आहे। त्यामुळे हा भाग अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो। पर्जन्याच्या अल्प प्रमाणामुळे या भागात शेतीचा पुरेशा प्रमाणात विकास झालेला नाही। परिणामी या भागात विखुरलेल्या ग्रामीण वस्त्या आढळतात। म्हणून ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत। पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा। भारत व ब्राझील या देशातील नागरीकरणाबाबत तुलनात्मक आढावा घ्या। उत्तर, भारत व ब्राझील या दोन देशांपैकी ब्राझीलमध्ये अधिक नागरीकरण व भारतात कमी नागरीकरण झाल्याचे आढळून येते। 2011च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण हे केवळ 31.2% होते। या उलट 2010च्या आकडेवारीनुसार ब्राझीलमधील नागरीकरणाचे प्रमाण हे सुमारे 84.6% होते। 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात भारतातील नागरीकरण लोकसंख्येच्या टक्केवारीत 18% पासून 31.2% सातत्याने वाढ झाली आहे। भारताप्रमाणेच 1960 ते 2010 या 50 वर्षांच्या कालखंडात ब्राझीलमधील नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीतही 47.1% पासून 84.6% सातत्याने वाढ झाली आहे। भारतात 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीत सातत्याने वाढ होत गेली असल्याचे आढळते। भारतात 1961 ते 2011 या 50 वर्षाच्या कालखंडात प्रत्येक दशकात नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर कमी अधिक असल्याचे आढळून येते। ब्राझीलमध्ये 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडात प्रत्येक दशकात एकूण नागरी लोकसंख्येच्या टक्केवारीतही सातत्याने वाढ होत गेली। परंतु ब्राझीलमध्ये 1960 ते 2010 या 50 वर्षाच्या कालखंडातही प्रत्येक दशकातील नागरी लोकसंख्येच्या वाढीचा दर हा क्रमशः घटत जाणारा आढळून येतो। इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे। तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा।